नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावर सविता बर्वे तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज नवी दिल्लींतल्या आपल्या राबित्या घराचेर भारतीय AI स्टार्टअपांची बसका घेतली. फुडल्या म्हयन्यांत भारतात जावपी इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026 पयली AI फॉर ऑल ग्लोबल इम्पॅक्ट चॅलेंज खातीर पात्र थारिल्ल्या 12 भारतीय AI स्टार्टअपांनी बसकेक हाजेरी लावन आपल्यो कल्पना आनी कृती आराखडो सादर केलो. हे बसकेत प्रधानमंत्र्यांनी समाजात बदल घडोवन हाडपाक कृत्रीम बुद्धिमत्ता महत्व उक्तायले आनी स्टार्टअप आनी AI उद्देजक हे भारताच्या फुडाराचे जोड शिल्पकार आसात अशें म्हणलां. 4 दिसांचो सोमनाथ स्वाभिमान पर्व आयज सावन सुरू जाता. हे निमतान 8 ते 11 जानेवारी मजगत जायत्यो आध्यात्मीक आनी समाजीक कार्यावळी घडोवन हाडटात. मजगती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी हे निमतान देशवासियांक परबी दिल्यात. आपली तत्वां आनी धोरणां तशेंच बरे विचार सदांच पाळपी देशांतल्या भुरग्यांचो उगडास करपी हे स्वाभिमान पर्व आसा अशें प्रधानमंत्र्यांनी सोशल मिडिया पोस्टांत म्हणलां. सोमनाथ देवळाचेर पयलो हल्लो जानेवारी 1926 वर्सा जाल्लो. परत हल्ले जाले तरी भाविकांच्या श्रद्धेच्या बळग्यार सोमनाथाचें देवूळ परतून बांदपाचें काम चालूच आशिल्लें अशें तांणी सांगलें. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी आयज राष्ट्रपती भवनात अरुणाचल प्रदेशांतल्या विद्यार्थ्यांच्या पंगडाची भेट घेतली. राष्ट्रीय एकात्मता भोंवडेचो एक भाग म्हूण विद्यार्थ्यांनी राष्ट्रपती भवनाक भेट दिली. ही भोंवडी तरणाट्यां खातीर शिक्षणीक आनी प्रेरणादायी भोंवडी आसा. देशाच्या गिरेस्त दायजाची म्हायती विद्यार्थ्यांक आनी तरणाट्या पिळगेक दिवपाचो हेत ह्या उपक्रमा फाटल्यान आसा. विकसीत भारत यंग लिडर्स डायलॉग 2026 फाल्यां नवी दिल्लीच्या भारत मंडपात जातलो अशें खेळां आनी युवा वेव्हार मंत्री डॉ. मनसुख मांडविया हांणी सांगलें. भारत के जो 25 साल का काल है, ये 25 साल में ये युवाओं को विकसित भारत की जर्नी का एक पार्ट बनाना है, उनके विचार का भारत बनाना है. इसलिए ये युवा उनकी शक्ति का उपयोग नेशन फर्स्ट, जब देश के नागरिक देश के प्रति अपना कर्तव्य को प्राथमिकता देंगे तब इस देश को आगे बढ़ते कोई नहीं रोक पाएंगे. तो ये युवा विकसित भारत यंग लीडर डायलॉग से ही युवा निर्माण करते हैं. 4 दिसांच्या ह्या कार्यावळीत देशातले तरणाटे फुडारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या कडेन विकसीत भारताच्या दृष्टिकोनाविशीं आपले विचार मांडटले अशें तांणी मुखार सांगलें. केंद्र सरकारान जनगणनेच्या पयल्या पांवड्या खातीर अधिसुचोवणी जारी केल्या. अंदू देशांतल्या सगळ्या राज्यांनी आनी केंद्रशासीत प्रदेशांनी 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर मेरेन घरांची जनगणना जातली. ताचे 15 दीस आदीं ह्या घरांच्या जनगणनेविशीं नागरिकांक स्वता म्हायती दिवंक मेळटली. दुसऱ्या पांवड्यार फेब्रुवारी 2027 वर्सा लोकसंख्येची जनगणना जातली. मोबायल ॲपा वरवीं देशांतली ही पयलीच जनगणना आसतली. 15वो संवसारीक पुस्तक मेळावो 10 ते 18 जानेवारी मजगत नवी दिल्लीच्या भारत मंडपात जातलो. ह्या मेळाव्यात भारतांतले आनी संवसारभरांतले प्रकाशक, लेखक, वाचक आनी साहित्यीक एकठांय येतले. 9 दिसांच्या ह्या पुस्तक मेळाव्यात 35 परस चड देशांचे प्रतिनिधित्व करपी हजारां वयर प्रकाशक वांटो घेतले. भारतीय वेंचणूक आयोगान आयज नवी दिल्लीत मुखेल वेंचणूक अधिकाऱ्यांची परिशद घडोवन हाडली. 21 ते 23 जानेवारी मजगत नवी दिल्लीच्या भारत मंडपात जावपी भारत आंतरराष्ट्रीय लोकशाय आनी वेंचणूक वेवस्थापन परिशदे पयली ही बसका जाली. मुखेल वेंचणूक आयुक्त ज्ञानेश कुमार, वेंचणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंग संधू आनी डॉ. विवेक जोशी हांणी जावपी आंतरराष्ट्रीय परिशदेची खाशेलीपणां आनी ताच्या खाशेल्या भुमिकेचेर उजवाड घालो. ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ काल संवसाराक अंतरले. तांची पिराय 83 वर्सां आशिल्ली. भारताचे पर्यावरण संशोधन आनी संवर्धन धोरण घडोवपाक तांचो मोलादीक वांटो आशिल्लो. 6 दशकां परस चड काळ चलपी वैज्ञानीक कारकिर्दीत ताणें पर्यावरणाविशीं जागृताय निर्माण करपा खातीर अथक परिश्रम घेतिल्ले. तांच्या फुडारपणा खालच्या तज्ञ समितीन तयार केल्लो गाडगीळ अहवाल अस्तंत घाटांतल्या जैवविविधतायेची जतनाय आनी संवर्धना खातीर म्हत्वाचो आशिल्लो. संवसारीक जैवविविधतायेचो हॉटस्पॉट्स आशिल्ल्या अस्तंत घाटांतल्या मोलादीक वावराक लागून 2024 वर्सा संयुक्त राष्ट्रांनी डॉ. माधव गाडगीळ हांचो चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्कार दिवन भोवमान केल्लो. भारतीय हवामान खात्यान फुडले 2 दीस पंजाब, हरियाणा, चंदीगड, ओडिसा, मध्य प्रदेश, झारखंड, विदर्भ, छत्तीसगड आनी राजस्थानात शिंयाच्या ल्हारांचो अदमास उक्तायला. क्वालालंपुरात चालू आशिल्ल्या मलेशिया ओपन बॅडमिंटन सर्तीत भारताच्या PV सिंधू हिणें बायलांच्या एकोटा गटाच्या क्वॉर्टर फायनलीत पावल घाला.
इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आमचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले फाल्यां सकाळीं 8:40 नमस्कार.